दृश्य सध्या आपण पाहतोय फ्रेममध्ये आपल्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिसत आहेत आणि त्याच्यासोबत भाजपचे अनेक महत्त्वाचे नेते आहेत। नायगावमधून ही संपूर्ण दृश्य समोर येत आहेत। आज सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस आहे, यांची पुण्यतिथी आहे आणि आजच आपण पाहतोय की त्यांना अभिवादन करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या ठिकाणी आले आहेत। फडणवीस आणि भुजबळांनी एकाच गाडीतून प्रवास सुद्धा केलेला आहे। सागर आव्हाड आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेले। तर सागर, नेमकं काय ते सगळं सुरू आहे? फडणवीस भुजबळांनी एकाच गाडीतून प्रवास केला आहे म्हणून राजकीय चर्चांनाही उधाण आलंय। नक्की आपण जर पाहिलं तर आज नायगाव या ठिकाणी सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी होती आणि या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्याचबरोबर छगन भुजबळ एकाच गाडीमधून या ठिकाणी दाखल झालेले आहेत। सोबत पर्यटन मंत्री शंभूराज देसाई असतील, त्याचबरोबर विधान परिषदेचे अध्यक्ष राम शिंदे असतील, अतुल सावे असतील आणि इतर मान्यवर जे आहेत आदिती तटकरे हेही उपस्थित आहेत। आपण जर पाहिलं तर राज्यात छगन भुजबळ यांची ओबीसीची मोठी ताकद आहे आणि त्यांना मंत्रिपद दिलं गेलेलं नाहीये, त्यामुळे मोठी नाराजी जी आहे ती पाहायला मिळत होती। मात्र जेव्हा देवेंद्र फडणवीस यांना भेटून मी बोलेल असं छगन भुजबळ हे बोललेले होते आणि आज ते दोघंही एकाच गाडीमधून त्यांनी हेलिपॅड पासून तर फुलेवाड्यापर्यंत हा सर्व प्रवास जो आहे तो केलेला आहे। यामध्ये नक्कीच राजकीय चर्चा जी आहे ती झाली असेल। सोबत पंकजा मुंडे ज्या आहेत त्याही उपस्थित असताना आपल्याला पाहायला मिळतात। सर्व ओबीसी नेते या ठिकाणी एकवटलेले दिसतात। अतुल सावे असतील, त्याचबरोबर आदिती तटकरे असतील, छगन भुजबळ असतील, जयकुमार गोरे असतील, शिवेंद्र राजे असतील, हे सर्व नेते आता अभिवादन करताना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात। मकरंद पाटील असतील ती या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि आजच्या भाषणातून काय बोलतील छगन भुजबळ याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे आणि सोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जे आहेत तेही या कार्यक्रमासाठी उपस्थित असणार आहेत। आता अभिवादनाचा कार्यक्रम जो आहे तो सुरू आहे। आपण जर पाहिलं तर आज सामनामधून देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक शिवसेनेने केलेलं आहे। त्यामुळं आपण जर पाहिलं तर छगन भुजबळ यांच्या बाबतही आज नक्कीच देवेंद्र फडणवीस काय बोलतात, काय निर्णय घेतात, त्यांना मंत्रिमंडळात स्थान पुढील काळामध्ये मिळू शकतं का किंवा मोठी जबाबदारी त्यांना दिली जाऊ शकते का, अशा अनेक प्रश्नांची उत्तरं आज मिळण्याची शक्यता जी आहे ती वर्तवण्यात येते। नक्कीच आजचा कार्यक्रम हा अत्यंत महत्वाचा आहे आणि दोनही नेत्यांनी एकाच गाडीमधून प्रवास केलेला आहे आणि ही चर्चा काय झाली ही काही वेळाने समजेल। मात्र या दोघांनाही आपण विचारण्याचा प्रयत्न जो आहे तो करणार आहोत आणि खरोखर अत्यंत महत्वाची ही भेट जी आहे ती मानली जाते। गेल्या अनेक दिवसापासून छगन भुजबळ हे देवेंद्र फडणवीस यांना भेटणार होते, चर्चा करणार होते, मात्र ती चर्चा आज होईल का किंवा ती चर्चा झालीये याची प्रश्न उत्तरं जी आहेत ती काही वेळामध्ये मिळतील आपल्याला। नक्कीच सागर, याचा प्रत्येक सविस्तर अपडेट आपल्याकडून आम्ही घेत राहू। तुर्तास आपण पाहतोय की नायगाव मधली संपूर्ण दृश्य आहे। आज सावित्रीबाई फुले यांची जयंती आहे आणि त्याच निमित्तानं अनेक ओबीसी नेते जे आहे भाजपचे, राष्ट्रवादीचे, ते एकवटले आणि एकत्र त्यांनी सावित्रीबाईंना अभिवादन केलंय। आणि यानंतर चीनमधून अजून एक धक्कादायक अशीच बातमी समोर येते। 2020 मध्ये जगभरात थैमान घातलेल्या कोरोना संकटानंतर आता चीन आणखी एका धोकादायक व्हायरसच्या विळख्यात सापडलाय। HMPV म्हणजेच ह्युमन मेटाप्युमो व्हायरस नावाचा व्हायरसच आता वेगानं चीनमध्ये पसरतोय, ज्यामुळे चीनमधील परिस्थिती बिघडत चाललेली आहे। रुग्णालयांमध्ये मोठी गर्दी दिसतीये तर स्मशानभूमीत सुद्धा जागा नसल्याचं चित्र पाहायला मिळत आहे आणि या व्हायरसनं चीनमध्ये कोरोना सारखाच कहर केल्याचं कळत आहे। एकंदरीतच चीनमधून अत्यंत मोठी बातमी समोर येते। अगदी कोरोना सारखंच संकट पुन्हा एकदा चीनवरती आलंय। चीनमधील या नव्या घातक व्हायरसची लक्षणं नेमकं काय आहेत आणि त्याचा प्रसार नेमका कसा होतो, त्यावरती उपाय काय आहेत, आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात। तर त्याची लक्षणं पाहिली ती सर्दी, खोकला आणि जुलाब ही त्याची प्रमुख लक्षणं आहेत। खोकला, शिंका किंवा संक्रमित लोकांच्या संपर्कात आल्यानं सुद्धा या व्हायरसचा संसर्ग होतो। संसर्गाचा कालावधी हा 3 ते 5 दिवसांचा आहे। मग काळजी कशी घ्यायची, तर मास्क घाला, गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळा। HMPV वरती कुठलीही लस अजून तरी उपलब्ध नाहीये, त्यामुळे व्हायरस अधिक घातक ठरू शकतो।
अशा प्रकारे HMPV व्हायरस हा विध्वंसक ठरतोय. चीनमध्ये त्याने कहर केलाय, म्हणून आतापासूनच भारतातही दक्षता घेणं गरजेचं ठरतंय. तर चीनमध्ये मोठी बातमी समोर येते. चीनमधून जगावरती पुन्हा एकदा कोरोनासारखंच संकट पसरण्याची शक्यता आहे. चीनमध्ये कोरोनासारखाच HMPV व्हायरस जो आहे तो धुमाकूळ घालतोय. अगदी रुग्णालयात गर्दी पाहायला मिळतेय, स्मशानभूमीतही जागा नाहीये आणि या नव्या व्हायरसमुळे चीनमध्ये अगदी विध्वंस माचलाय. या महत्त्वाच्या सविस्तर बातम्यांनंतर आता टॉप 50 कडे वळूयात आणि घेऊयात राज्यभरातील विविध बातम्यांचा वेगवान आढावा. ग्रामसेवकांना आता बायोमेट्रिक हजेरी लागू करण्यात येणार आहे. राज्य सरकारनं या संदर्भात पुन्हा सूचनाही जारी केल्या आहेत. ग्रामपंचायतीच्या कामाला शिस्त लावण्यासाठीच हा निर्णय घेण्यात आला आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये 10वी पास असणाऱ्यांना नोकरीची संधी आहे. पुरुष आणि महिला होमगार्डच्या 2771 जागा भरण्यात येणार आहेत आणि या भरती संदर्भातील जाहिरात प्रसिद्ध झाली असून 10 जानेवारीपर्यंत अर्ज करता येणार आहे. सविस्तर जाहिरात महापालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावरती देण्यात आली आहे. नाशिकच्या बागलाण तालुक्यातील तळवाडे दिगर या गावामध्ये मोठ्या प्रमाणावरती कचऱ्याचं ढीग पसरलंय. या कचरा सफाईकडे ग्रामपंचायतीचं पूर्णतः दुर्लक्ष होत आहे. गावातील डुकरांचा वावरही वाढलाय आणि यामुळे गावकऱ्यांनी ग्रामपंचायती विरोधात नाराजी व्यक्त केली आहे. यवतमाळ जिल्ह्यात 113 शस्त्र परवान्यांचं नूतनीकरण करण्यात आलेलं नाहीये आणि या परवान्यांची चौकशी आता होणार आहे. आत्मसंरक्षणासाठी हे शस्त्र परवाने देण्यात आले होते, मात्र या शस्त्र परवान्याची मुदत 31 डिसेंबरला संपली आहे. खंजीरने केक कापून सेलिब्रेशन करणं अमरावतीच्या 32 वर्षीय तरुणाला चांगलंच महागात पडलंय. शाहिद मंसुरी वल्द मोहम्मद साजिद नावाच्या तरुणाला गुन्हे शाखेच्या युनिटनं खंजीरसह अटक केली आहे. नागपुरी गेट पोलीस स्टेशनमध्ये त्याच्या विरुद्ध आर्म ॲक्टनुसार गुन्हाही दाखल झालाय. पंढरपूर शहरात ठार मारण्याचा कट रचणाऱ्यांना ताब्यात घेण्यात आलाय. या कारवाईत गुन्हे प्रकटीकरण शाखेनं एक पिस्टल, 3 जिवंत कारतूस आणि एक तलवार तसंच एक चाकू जप्त केलाय. कराड रोड लगतच्या श्रेयस पॅलेसच्या बाजूला असलेल्या मैदानामध्ये ही कारवाई करण्यात आली आहे. यवतमाळ महावितरणकडून वीज चोरी विरोधात धडक मोहीम हाती घेण्यात आली आहे. या मोहिमेसाठी 19 पथकं तैनात करण्यात आली आहेत आणि या मोहिमेअंतर्गत वीज सेवेत गुणात्मक सुधारणा करण्यासाठी मीटरची तपासणी केली जाणार आहे. नवी मुंबई शहर आता स्पोर्ट्स हब म्हणून सुद्धा ओळखलं जाणार आहे. नवी मुंबई पालिका आयुक्तांनी नवीन वर्षात शहरातील प्रत्येक नोडमध्ये स्वतंत्र सुसज्ज क्रीडा मैदान तयार करण्याचा निर्णय घेतलाय आणि यासाठी सर्व नोडमधील मैदानं निश्चित करून आराखडे मागवले जाणार आहेत, अशी माहिती पालिका आयुक्तांनी दिली आहे. देशात लवकरच दिल्ली श्रीनगर दरम्यान स्लीपर वंदे भारत एक्सप्रेस धावणार आहे. 180 किलोमीटर प्रति तास या वेगानं स्लीपर वंदे भारत धावली असून चाचणी सुद्धा यशस्वी झाली आहे. मुंबई ते सोलापूर वंदे भारत एक्सप्रेसवरती अज्ञातांकडून दगडफेक करण्यात आली आहे. दगडफेकीत एक्सप्रेसच्या C11 या डब्याची काच फुटली आहे. सुदैवाने यात कोणत्याही प्रवाशाला इजा झाली नाहीये. सोलापूर जिल्ह्यातील जेऊरजवळ ही घटना घडली आहे. मध्य रेल्वेकडून रविवारी कामशेत ते तळेगाव दरम्यान विशेष पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. रविवारी सकाळी 11:05 दुपारी 3:35 हा ब्लॉक असेल आणि यावेळी 6 एक्सप्रेस गाड्या उशिरानं धावतील तर 5 लोकल रद्द करण्यात आल्या आहेत. प्रवाशांची आणि एक्सप्रेसची वाढती संख्या पाहता पुणे रेल्वे स्थानकानं विस्तार करण्याचा निर्णय घेतलाय. पुणे रेल्वे स्थानकावरती 2 नवीन प्लॅटफॉर्म उभारण्यात येणार आहेत आणि 4 प्लॅटफॉर्मची लांबी वाढवण्यात येणार आहे. याबाबतचा आराखडा तयार झाला असून आता पुढच्या काही दिवसांत कामालाही सुरुवात होईल असं सांगितलं गेलंय.
पश्चिम रेल्वेवरती नवीन वेळापत्रकाची अंमलबजावणी सुरू झाली असून प्रवाशांच्या सोयीसाठी 11 नवीन गाड्यांची सुरुवात करण्यात आली आहे. तसंच 3 गाड्यांचं सुपरफास्टमध्ये रूपांतर करण्यात आलंय. 8 गाड्यांचा विस्तारही करण्यात आलाय. पश्चिम रेल्वेनं गाड्यांच्या गतीत वाढ करून प्रवाशांच्या वेळेची मोठी बचत केली आहे. कोकण रेल्वे मार्गावरील मुख्य स्थानक असलेल्या कुडाळ स्टेशनच्या परिसरात सध्या कचरा आणि घाणीचं साम्राज्य पसरलंय. रेल्वे स्टेशनवरील टी स्टॉल आणि कॅन्टीनमधून स्टेशन परिसरात कचरा फेकला जातोय. मात्र या कचऱ्याप्रश्नी कोकण रेल्वे प्रशासन उदासीन दिसतंय. नवी मुंबईतील ऐरोली काटाई उन्नत मार्गाचं काम सध्या प्रगतीपथावरती सुरू आहे. उन्नत मार्गाचं 75% काम पूर्ण झालंय. उर्वरित काम ऑक्टोबर 2025 पर्यंत पूर्ण करण्यासाठी MMRDAनं कंबरही कसली आहे. ऐरोली ते डोंबिवली जवळील काटाई नाक्यापर्यंतचा प्रवास आता अवघ्या 15 मिनिटांत पूर्ण करू शकणार आहात. प्रवाशांना निश्चित ठिकाणी वेळेवरती पोहोचण्यासाठी रिक्षाला प्राधान्य दिलं जातं. पण पुण्यात काही रिक्षा चालक हे मीटरमधील वायरमध्ये खोडसाळपणा करून मीटरचं स्पीड वाढवतायत आणि त्यामुळे 50 रुपयांच्या प्रवासासाठी 70 ते 80 रुपये मोजावे लागतात. भारत लवकरच अमेरिकन कंपनीचा एक विशाल कम्युनिकेशन उपग्रह प्रक्षेपित करणार आहे, ज्याद्वारे थेट अंतराळातून मोबाईल फोनवरून कॉल करण्याची सुविधा मिळेल. सॅटेलाइट टेलिफोनिक क्षेत्रातील हे आतापर्यंतचं सर्वात आधुनिक, क्रांतिकारी आणि सर्वोत्तम तंत्रज्ञान मानलं जात आहे. अंतराळ क्षेत्रात भारताची ही मोठी कामगिरी आहे. आणि बुलेटिनमध्ये आता एक मोठी बातमी समोर येते. बातमी आहे बीडच्या पालकमंत्रीपदाबाबतची. बीडचं पालकमंत्रीपद अजित पवार हेच स्वीकारण्याची दाट शक्यता आता वर्तवली जाते. तसे संकेत सुद्धा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिलेत. बीडच्या पालकमंत्रीपदाबाबत अजित पवारांशी चर्चा करणार असल्याचं तटकरे म्हणाले. सरपंच हत्या प्रकरणात धनंजय मुंडेंचं नाव चर्चेत आलंय आणि त्यामुळेच पालकमंत्रीपदावरून धनंजय मुंडेंचा पत्ता कट होण्याची शक्यता वर्तवली जाते. दरम्यान बीडच्या पालकमंत्रीपदाबाबतचा निर्णय राष्ट्रवादीनं घ्यायचा आहे, असं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केलंय. एक असं आहे की दुपारी विस्ताराने या विषयावरती मी नक्कीच त्या ठिकाणी बोलेन, कारण शेवटी हा अधिकार मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा आहे. एकत्रितपणाने बसून त्या संदर्भामध्ये निर्णय त्या ठिकाणी घेते. पक्षाध्यक्ष म्हणून ज्या वेळेला चर्चा करायची आहे त्याला जरूर दादांच्या जवळ या विषयावरती मी चर्चा करेन. बीड जिल्ह्याचं पालकमंत्रीपद राष्ट्रवादीकडे हे पूर्वी होतं, आताही त्यांनी मागितलेलं आहे त्यांच्या यादीमध्ये. आणि त्यांना जेव्हा ते जाईल त्या ठिकाणी पालकमंत्री कोण नेमाचा अधिकार त्यांच्या पक्षाचा आहे, त्यामुळे त्या पक्षाने निर्णय करायचा आहे. यानंतर पुन्हा एकदा वळूया टॉप 50 कडे. उर्वरित बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाशी संलग्नित 114 उच्च महाविद्यालयांपैकी 68 उच्च महाविद्यालयांना पूर्णवेळ प्राचार्यच नाहीयेत. रोस्टर तपासणी आणि भरती बंदमुळे अशी अवस्था झाल्याचं विद्यापीठ आणि महाविद्यालयांकडून सांगितलं जात आहे. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंचा ऑक्सफोर्ड विद्यापीठानं सन्मान केलाय. पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या SC, ST, OBC आदिवासी विद्यार्थ्यांना सावित्रीबाईंच्या नावानं शिष्यवृत्ती सुरू करण्यात आली आहे. या शिष्यवृत्तीत शिक्षणाची सर्व फी, जेवण खर्चासह अनेक सुविधा मोफत दिल्या जात आहेत. नागपूर विद्यापीठानं महाविद्यालयांना परीक्षेसाठी दिलेलं सामान हे खराब निघालंय. विद्यापीठ अधिसभेच्या बैठकीत हा मुद्दा गाजलाय. शिवाय परीक्षेआधी जर नवीन सामान दिलं नाही तर परीक्षेवरती बहिष्कार घालण्याचा इशाराही देण्यात आलाय.
देशातील शाळांच्या सद्यस्थितीसंदर्भात केंद्रानं एक अहवाल जाहीर केलाय आणि त्यातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. हायटेक म्हणवणाऱ्या बहुतांश शाळांचे दावे पोल ठरलेत. अनेक शाळांमध्ये कम्प्युटर बंद स्थितीत आहे. काही शाळांमध्ये इंटरनेटची सुविधाच नाहीये. देशात केवळ 57% शाळांमधील संगणक चालू असून सुमारे 54% शाळांमध्ये इंटरनेटची सुविधा आहे. कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या शाळेत सिंघमच्या डायलॉगवरती रील बनवण्यात आलाय. रीलसाठी शाळेतील खुर्चीवरती लाथ मारत इतर साहित्यही वापरलं गेलंय. करवीच्या दर्याचे वडगावमधील माजी विद्यार्थ्यांचा हा प्रताप आहे. महानगर गॅसच्या मुख्य गॅस वाहिनीचं दुरुस्तीचं काम हाती घेण्यात येणार आहे आणि त्यामुळेच डोंबिवली शहराच्या विविध भागाला होणारा महानगर गॅसचा पुरवठा 8 जानेवारीला बंद ठेवण्यात येणार आहे. महानगर गॅसच्या कर्मचाऱ्यांनी पूर्वसूचना पत्राद्वारे माहिती नागरिकांना दिली आहे. उत्तराखंड सरकार आणि ITBP यांच्यात सामंजस्य करार झालाय आणि त्यामुळे आता आदि कैलास आणि ओम पर्वत या ठिकाणांपर्यंत पोहोचणं सोपं होणार आहे. करारावरती उत्तराखंड पर्यटन विकास महामंडळ आणि ITBP अशा दोन्ही अधिकाऱ्यांच्याही स्वाक्षऱ्या आहेत. बॅरेट लंडननं लंडनच्या रिअल इस्टेटबाबत अहवाल तयार केला होता. ब्रिटनची राजधानी लंडनच्या प्रॉपर्टी मार्केटमध्ये भारतीयांनी दबदबा निर्माण केल्याचं या अहवालात समोर आलंय. बॅरेट लंडनच्या मते लंडनमधील रिअल इस्टेटच्या बाबतीत भारतीयांनी ब्रिटिशांनाही मागे टाकलंय. सिंधुदुर्ग जिल्हा बँकेनं यावर्षी 6,000 कोटींचा व्यवसायाचा टप्पा पूर्ण केलाय. बँकेचा व्यवसाय 5,391 कोटी रुपये एवढा होता. 12 महिन्यांचं उद्दिष्ट बँकेनं केवळ 9 महिन्यांतच पूर्ण केलंय. या 9 महिन्यात बँकेनं 634 कोटींची व्यवसायामध्ये वाढ केली आहे. राजधानी नवी दिल्लीसह अनेक शहरांमध्ये थंडीमुळे धुक्याची चादर पसरली आहे. याचा दिल्लीत येणाऱ्या आणि दिल्लीतून निघणाऱ्या रेल्वे वाहतुकीवरती परिणाम झालाय. तब्बल 24 रेल्वे गाड्या उशिरानं धावत असून विमान वाहतुकीवरती सुद्धा धुक्याचा परिणाम जाणवतोय. दिल्लीला थंडीचा येलो अलर्ट दिला गेलाय. मुंबईत सानपाडा डीमार्ट जवळ गोळीबार झालाय. 5 ते 6 राऊंड फायरिंग करून आरोपी फरार झाले. दरम्यान एक जण जखमी सुद्धा झालेला आहे. सानपाडा पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून आता पुढचा तपास सुरू आहे. पुण्यात क्षुल्लक कारणावरून एका तरुणाने दुसऱ्याच्या डोक्यावरती कोयत्यानं वार केले. का पाहिलंच असं विचारत मध्यरात्री तरुणावरती हल्ला करण्यात आला. दरम्यान हा सगळा प्रकार CCTV मध्ये कैद झालाय. आरोपी मात्र अजूनही फरार आहे. नाशिकमधील चांदवड भागात राहणाऱ्या एका तरुणाची घराबाहेर उभी केलेली पल्सर गाडी 2 चोरट्यांनी चोरून नेली आहे. गाडीचं लॉक तोडून गाडी चोरतानाची संपूर्ण घटना CCTV मध्ये कैद झाली आहे आणि या प्रकरणी चांदवड पोलिसांत गुन्हा दाखल झालाय. पुण्यात 2 भुरट्या चोरट्यांनी गणेश मंडळाच्या ट्रॅक्टरची ट्रॉली केलेली आहे. या प्रकरणी मंडळाच्या वतीनं समर्थ पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे. गणेश विसर्जन मिरवणुकीच्या दरम्यान वापरण्यात येणारी ट्रॅक्टर ट्रॉली चोरट्यांनी लंपास केल्याचं CCTVत समोर आलंय. छत्रपती संभाजीनगरमध्ये 2 तरुणांकडून वाहतूक पोलिसाला मारहाण करण्यात आली आहे. या तरुणांनी पोलिसाला शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली आहे. तरुण हे दारू प्यायलेले असल्याची प्रत्यक्षदर्शींनी माहिती दिली आहे. पोलीस ठाण्यात या दोघांवरतीही गुन्हा दाखल करण्यात आलाय. तुळजापूरच्या बारूळजवळ झालेल्या पवनचक्की मारहाण प्रकरणी अखेर पवनचक्की कंपनीच्या प्रतिनिधींसहच इतरांवरही गुन्हा दाखल झालाय. मारहाण करणाऱ्या गुंडांवरती कारवाई करावी यासाठी ठोंबरे यांनी उपोषण केलं होतं. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. बीड सरपंच हत्या प्रकरणातील मारेकऱ्यांना तात्काळ अटक करा या मागणीसाठी येत्या 7 तारखेला संपूर्ण लातूर जिल्ह्यात चक्काजाम आंदोलन करण्यात येणार आहे. सकाळी 10 ते 4 वाजेपर्यंत जिल्ह्यातील सर्वच प्रमुख रस्ते बंद असतील. सर्वपक्षीय नागरिक मंचच्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आलाय. सोलापुरात ऊस बिल न मिळाल्यानं रयत क्रांती संघटना आक्रमक झाली आहे.
कार्यालयात एकही अधिकारी नसल्यानं अगदी खुर्चीला हार घालून निषेध व्यक्त केला गेलाय. गाळप सुरू होऊन 1.5 महिन्यांचा कालावधी लोटला तरी बिल शेतकऱ्यांना मिळालं नसल्यानं आरोप केला जातोय. विदर्भात तुमसर मोहाडी कृषी उत्पन्न बाजार समिती 2 दिवसांपासून व्यवहार ठप्प आहेत. माथाडी कामगार, हमाल, मापारी आणि टोपलेवाल्यांनी बाजार समितीच्या धोरणावरती बहिष्कार घालत 2 दिवसांपासून आंदोलन पुकारलंय. महाड MIDCतील सुदर्शन फार्मा या कंपनीचे बांधकाम खैरगाव हद्दीत सुरू आहे. हे काम केलं जाऊ नये असा ग्रामस्थांचा आग्रह आहे. यावरून गावात वाद निर्माण झालाय. कंपनी प्रशासनाची गाडी ग्रामस्थांनी रस्त्यातच रोखून धरली आणि यावेळी कंपनी प्रशासन आणि ग्रामस्थांमध्ये बाचाबाची सुद्धा झाली. मुंबई गोवा महामार्गावरती वीर रेल्वे स्थानकाजवळ अपघात झालाय. डिझेल संपल्यानं रस्त्यात बंद पडलेल्या स्कॉर्पिओ जीपला टोईंग व्हॅननं जोरदार धडक दिली. अपघातादरम्यान स्कॉर्पिओजवळ उभे असलेले 3 जण ठार झाले तर 3 जण जखमी आहेत. आपल्याला पुढे कसं नेता येईल, ज्या प्रकारे या देशाला त्यांनी दिशा देण्याचं काम केलेलं आहे ते विचार सर्वांपर्यंत कसे पोचवता येतील, समतायुक्त समाज, भारतीय संविधानाला मानणारा समाज हा आपल्याला कसा निर्माण करता येईल हीच आमची चर्चा झाली. या व्यतिरिक्त कुठली चर्चा नाही. नायगावमधून आताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते आणि यावेळी त्यांनी सांगितलं की नेमकं कशाबद्दल चर्चा झाली आहे भुजबळ आणि त्यांच्यामध्ये. शिवाय पालकमंत्री पदाबद्दल कुठलंही वक्तव्य करणं त्यांनी टाळल्याचं कळतंय. फडणवीस आणि भुजबळांनी एकाच गाडीतून प्रवास केला आणि ते नायगावमध्ये पोहोचले म्हणूनच राजकीय चर्चांना उधाण आलं होतं. परंतु यामध्ये पक्षप्रवेशाबद्दल कुठलाही चर्चा झाली नाही असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय. आणि यानंतर आता पुन्हा एकदा वळूया टॉप 50 कडे. मुंबईतील धारावीमध्ये भीषण अपघात झालाय. एका टँकरनं धडक दिल्यानं 6 कार खाडीत पडल्यात. सुदैवानं या अपघातात कुणालाही दुखापत झाली नाही. नाशिकच्या सिडकोजवळ दुचाकीचा भीषण अपघात झालाय. अपघातात दुचाकी चालकाचा मृत्यू झालाय. चालकाचं गाडीवरचं नियंत्रण सुटलं आणि अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे. तर अपघाताचा थरार CCTV मध्ये कैद झालाय. यवतमाळवरून पुण्याला जात असताना वाहन चालकाचा डोळा लागल्यानं अपघात झालाय. अपघातात 3 जण किरकोळ जखमी झालेत. स्थानिकांनी अपघातग्रस्तांना तातडीनं मदत करत जखमींना उपचारासाठी यवतमाळच्या रुग्णालयात दाखल केलं. उल्हासनगरमध्ये भरधाव कारनं 3 वाहनांना धडक दिली आहे. या अपघातात सुदैवानं 4 वर्षाचा मुलगा वाचलाय. या प्रकरणी स्थानिकांनी कार चालकाला पोलिसांच्या ताब्यात दिलाय. आरोपी हा 19 वर्षांचा युवक असून त्याच्याकडे गाडी चालवण्याचा परवाना आहे की नाही हा प्रश्न आता उपस्थित होतोय. नाशिकच्या मनमाड मालेगाव महामार्गावरती मालवाहतूक ट्रक रस्त्यालगत असलेल्या पुष्पा 2 या चित्रपटानं वर्ल्ड वाईड बॉक्स ऑफिसवरती बाहुबली 2 या चित्रपटाला चितपट केलेला आहे. आता पुष्पा 2 भारतातील दुसरा सर्वाधिक पाहिला गेलेला चित्रपट ठरलाय. 4 आठवड्यात या चित्रपटानं 1799 कोटींची कमाई केली आहे. तेविसावा पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 2025 यंदा 13 ते 20 फेब्रुवारी दरम्यान पार पडणार आहे. जागतिक आणि मराठी चित्रपट स्पर्धात्मक विभाग आणि अन्य विभागांमध्ये सुमारे 150हून अधिक भारतीय परदेशी चित्रपट प्रेक्षकांना पाहता येणार आहेत. महाराष्ट्र आता थांबणार नाही. परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र अग्रेसर असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगितलंय. एप्रिल ते सप्टेंबर दरम्यान राज्यात मोठा FDI तर 95% गुंतवणूक फक्त 6 महिन्यात झाली असंही ते म्हणाले. ठाकरे गटाच्या मुखपत्रातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं कौतुक करण्यात आलंय. गडचिरोलीत संविधानाचं राज्य येत असेल तर फडणवीस कौतुकास पात्र असल्याचं मुखपत्रात म्हटलंय. एकीकडे फडणवीसांचे गोडवे गात असताना मात्र माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवरती निशाणा साधण्यात आलाय.
आणि आता एक मोठी बातमी समोर येते। नवी मुंबई शहर हे गोळीबाराच्या घटनेनं हादरलंय। सानपाड्याच्या डीमार्ट परिसरात एका अज्ञात व्यक्तीनं गोळीबार केलाय। 5 ते 6 राऊंड फायर करून तो फरारही झालाय। गोळीबार करून आरोपी बाईकवरून फरार झालाय। फरार आरोपीचा आता पोलीस शोध घेत आहेत आणि या गोळीबारात ठोके नावाचा एक व्यक्ती जखमी झालाय। त्याची प्रकृती सध्या स्थिर असल्याचं कळतंय। एक व्यक्ती आहे जखमी टोके म्हणून, ते ज्या ठिकाणी सकाळी चहा घेत होते अचानक जेव्हा गाडीत बसले होते, दोन इसम बाईकवरती आले आणि साधारणतः 4 ते 5 राऊंड फायर झालेले आम्हाला फक्त प्रथम दर्शनी दिसतं। आता याची बॅकग्राऊंड काय, पार्श्वभूमी काय याचा तपास आमचा सुरू आहे। तर याच संदर्भात अधिकची माहिती आमचे प्रतिनिधी सिद्धेश म्हात्रे देत आहेत। थेट जाऊयात। सानपाडा जुईनगरतून मोठी घटना समोर आलेली आहे। मी सध्या जुईनगर सानपाडा डीमार्ट याच्या समोर ज्या ठिकाणी फायरिंग झालेली आहे त्या ठिकाणी उपस्थित आहे। आपण पाहू शकता की माझ्या मागे या ठिकाणी फायरिंग झालेली आपल्याला पाहायला मिळते। तब्बल 5 राऊंड जे आहेत ते या ठिकाणी फायर करण्यात आलेले आहेत। बाईक सवार होते, दोघे जण या बाईकवरती आले होते आणि या दोघांनी एका इसमावरती ही फायरिंग केलेली आहे। त्याच्यामध्ये सदर इसम जो आहे तो जखमी झालेला आहे आणि त्याला मनपा रुग्णालयामध्ये पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आल्याची माहिती जी आहे ती समोर आलेली आहे। घटनास्थळी पाहायला गेलं तर 5 राऊंड आपल्याला या ठिकाणी पडलेले या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। पोलीस तपास जो आहे तो या ठिकाणी सुरू आहे। बॅरिकेड्स पोलिसांकडून लागलेला आहे। त्याचबरोबर डीसीपी, एसीपी, क्राईम हे सर्व जे पोलीस ऑफिसर आहेत ते घटनास्थळी दाखल आहेत। त्याचबरोबर फॉरेन्सिक टीम जी आहे ती देखील या ठिकाणी घटनास्थळी दाखल आहे आणि पूर्णतः माहिती जी आहे ती या ठिकाणी घेण्यात येत आहे। जे आरोपी आहेत ते ज्या दिशेने पळाले आहेत त्या दिशेला देखील जे काही CCTV उपलब्ध होत आहेत ते सर्व CCTV ताब्यात घेण्याचं काम जे आहे ते सध्या पोलिसांकडून सुरू आहे। सिद्धेश म्हात्रे, साम TV, नवी मुंबई।